तर स्वागत आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. मी श्रद्धा आणि आजचा व्हिडिओ हा माझ्या छोट्याशा लाईफमधला छानशा दिवसाचा आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की छोटे-छोटे क्षण टिपून ठेवायचे आणि जपून ठेवायचे. सध्या सकाळची सुरुवात माझी या माझ्या छोट्याशा बाळापासून होते. कधी-कधी मग खूप खुश होते त्याला पाहून आणि तर कधी-कधी रात्रीच्या जागरणामुळे आपोआपच डोळ्यात माझ्या पाणी येतं. त्याला एकदा फीड केलं ना, की मी माझं काम आवरायला घेते. डोळ्यावर झोप तर खूप असते, पण जर मी झोपले ना, तर दिवसभराचं सगळं रुटीन बिघडेल. म्हणून मी आवरायला घेते. हे माझं मोठं बाळ, माझ्या काळजाचा तुकडा. तिला शांत झोपताना पाहिलं ना, की तिला दिवसभर मी किती ओरडते ते आठवून खरंच खूप वाईट वाटतं. पण ती तशी वागतेच. ही आहे ओवी, माझ्या भावाची मुलगी. ही आम्हा सगळ्यांचा जीव आहे, पण खूप आगाऊ आहे. म्हणून वहिनी काय करते, की हिची जबाबदारी आमच्यावर सोपवते आणि घरातली बाकीची कामं करायला घेते. पण आज किचनमध्ये वहिनींसोबत आम्हा बहिणींची पण गडबड चालू आहे. कारण माझ्या मुलीचा म्हणजेच ज्ञानदाचा आज शाळेत आहे ग्रीन डे. आणि मुलांना पालेभाज्या, निसर्गाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस त्यांच्यासाठी घेतलेला आहे. तिला लवकर उठवावं म्हटलं, तर या मॅडम एका बेडवरून उठून दुसऱ्या बेडवर जाऊन झोपल्या. मग मी तिचा नाद सोडला आणि माझ्या कामाला लागले. कारण आज होता थालीपीठाचा बेत. त्यासाठी जरा जास्त वेळ लागतो म्हणून त्यामध्ये आम्ही दुधी भोपळा आणि कोबी खिसून घालायचं ठरवलं होतं. कारण कालच्या बाजारात खूप मोठा दुधी भोपळा आणला होता भैय्यानं. त्याला संपवायचं म्हणून हा बेत ठरला. कारण आणलेला भाजीपाला घरातल्यांच्या पोटात घालणं हेच तर टेन्शन असतं आपल्या गृहिणींना. आणि तेही तोंडाला चव देणारा असावं असं वाटतं आपल्याला. म्हणून हा सगळा खटाटोप. आजच्या थालीपीठाची जी मोहीम होती ना, तिला सुरुवात मी केली. त्यासाठी दुधी भोपळा आणि कोबी हे दोन्ही छान खिसून घ्यायचं ठरवलं आणि ते खिसायलाही घेतलं. पण त्याच्यामध्ये मध्येच माझं बाळही तिकडे ओरडत होतं. म्हणून मी पुढची कामगिरी अक्षूवरती सोपवली. ती म्हणजे योग्य प्रमाणात पिठं घालण्याची. आणि ही महत्वाची स्टेप आहे कारण थालीपीठ मऊ आणि पातळ करायचे असतील ना, तर त्यात पिठांचं योग्य प्रमाण लागतंच. आणि ते अक्षूला छान जमतं. आणि मी थोडा वेळ पिलूला घेऊन बसले. कारण त्याला आता भूक लागली होती. त्याला जर आता दिलं नाही ना, फीड केलं नाही, तर तो परत ना झोपणारही नाही ना खेळणारही नाही. आणि त्याची चिडचिड आम्हाला बघवणार नाही. आता अक्षूला मदत करायला ओवी पण आली होती. तिचा मूड चांगला असला ना, की आमचं डोकं शांत राहतं. नाहीतर तिचा गोंधळ आहेच. ती आणि नानू तशी आमची बरीचशी कामं हलकी करतात. जसं की आता अक्षूला तिनं कोथिंबिरीचा डबा दिला आणि आता मी तिला सांगितलं, की वरती पप्पांना साबण नेऊन दे, तर ती द्यायला गेली. यामुळे त्यांचाही खेळ होतो आणि आमचंही काय होतं, की छोटंसं काम हलकं होतं. त्यानंतर लसूण आणि मिरची बारीक करून घेतली आणि याला जेवढा वेळ लसूण जेवढा जास्त असेल ना, तेवढीच त्याची चव जास्त वाढते. आणि सेपरेट लसूण, आलं, कोथिंबीर तर कालच वहिनीने बारीक करून ठेवलं होतं. कारण आताच्या दिवसात कोथिंबीर खूप ओली असते आणि ती टिकतही नाही. मग बारीक करून ठेवली तर ती आठवडाभर किंवा ती 4-5 दिवस तर ती भाज्यांना लगेच घालता येते. आता पुढची जबाबदारी वहिनींनी सांभाळली. पण आमच्या ओवी तिला कुठं बघवतंय छान-छान काम चालू असलेलं. आली लगेच मम्मी म्हणत. आता वहिनींना पण सवय झाली तिला घेऊन काम करायची. कारण ती उठली ना, की काहीच सुचू देत नाही. आणि नानू पण माझी ना अशीच करायची लहान असताना. काहीच सुचू द्यायची नाही. मी उठले की लगेच मागे-मागे उठायचे. ते ओवीच्या नादात काही विसरू नये म्हणून तोपर्यंत मी ओवा, जिरे टाकून घेतलं. तोपर्यंत भैय्या पण कॅमेरा बघून लगेचच निघून गेला. आता अक्षूने छान बारीक कांदा, कोथिंबीर चिरून त्यात टाकली आणि कोणत्याही तिखट मिठाच्या पदार्थाला ना कोथिंबीर घातली ना, की त्याची चव आणि त्याचं दिसणं आकर्षक बनतं. आता वहिनीने पीठ मळायला घेतलं, पण आम्ही त्यांना सुचवलं, की हाताला पिशवी घाला कारण त्यात मिरची जास्त आहे. आणि मग आम्ही हे विचार करून हसत होतो, की जर हा पदार्थ खूप छान झाला ना, तर तिघींचंही कौतुक होईल. पण बिघडलं ना, तर आयुष्यभर नाव निघेल, की या तिघींनी मिळून काहीतरी बनवलं होतं. आता त्या थालीपीठासोबत माझी नानूच्या डब्याची पण तयारी चालू होती. कारण तिच्या शाळेत होता ग्रीन डे. ग्रीन डेसाठी काहीतरी ग्रीन द्यायचं होतं. तसं पालेभाज्या दुसऱ्या भैय्यानं काहीच आणल्या नव्हत्या. कारण पावसामुळे सगळं खराब होतं. म्हणून जरासं कलर टाकून तिला ग्रीन ॲप्पे करून द्यायचं आम्ही ठरवलं होतं. मग त्यासाठीच मी रवा आधीच भिजू घातला होता. पण थोडासा बाजूला काढून त्याच्यामध्ये ग्रीन कलर टाकला. म्हणजेच हिरवा कलर टाकला आणि ते थोडंसं ग्रीन बनवलं. मग त्याच्यामध्ये थोडासा कांदाही घातला. कारण टोमॅटोही नव्हते, फक्त कांदाच होता. पण या कांद्यानं मात्र मला रडवलं. हा कांदा चिरून झाल्यानंतर त्या आप्याच्या बॅटरमध्ये टाकला आणि ते सगळं छान-छान दिसत होतं ना, ते ग्रीन टाकलेलं, ते सगळं आप्याच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं. म्हणजेच आप्पे करायला घेतले आणि इकडं वहिनींनी पण लगेचच थालीपीठ बनवायला घेतलं होतं. कारण सकाळ-सकाळ सगळ्यांनाच भूक लागलेली असते आणि त्यात असा जर छान बेत असेल ना, मग तर सगळे वाट बघत असतात, की कधी होतंय ते. आणि छान मऊ आणि एकदम पातळ असे वहिनींनी थालीपीठ बनवले होते. ते सगळ्यांनीच आता एक-एक करून खायला चालू केलं. आमचं एकत्र कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये आमची वहिनी ना खरंच छान मिक्सअप झाली. कारण त्यांचं घर आहे ते 4-5 माणसांचं आणि आमचं घर आहे ते 10 माणसांचं. इथं मी वहिनींची मजा घेत होते काहीतरी बोलून आणि वहिनी अशा हसत होत्या. त्यानंतर मी इकडे ज्ञानदाचं पण आवरायला घेतलं कारण तिला पण शाळेत पाठवायचं होतं.
तिला आज जर उशीर झाला ना, तर ती स्वतःहून रडणार होती. कारण रोजचं वेगळं असतं, की शाळेमध्ये रोजची शाळा, रोजचा अभ्यास असतो. पण आज ग्रीन डे होता. मग तिचं आवरत होते, तर इकडं माझं बाळ असं बघत होतं. तोपर्यंत त्याला सांभाळलं होतं अक्षताने. घरात ना भरपूर माणसं असलं ना, की आपल्या बाळांचं आपल्याला टेन्शन नसतं. तेच आपण जर एकटे राहत असलो किंवा छोटंसं कुटुंब असेल ना, तर आपल्या लहान बाळांना कोण सांभाळणार? आपण बाहेर गेलो तर त्यांना कोण बघणार? हा खूप मोठा प्रश्न आपल्यापाशी असतो. आणि बाळांच्या बाबतीत आपल्या आयांचा ना जीव खरंच हळवा होतो, बरोबर ना? तुमचंही असंच आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच छान-छान व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज नानूला शाळेत सोडायला मी आणि अक्षु दोघी पण जाणार होतो. म्हणून आम्ही जरासं गडबडीनं आवरत होतो आणि काही विसरू नये याची काळजी घेत होतो. कारण बाळ झाल्यापासून ना माझ्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि त्यासाठी मी अक्षताला सारखं म्हणते, की मला रिमाइंडर देत जा. मग त्यानंतर आम्ही दोघींनी पण नाश्ता करून घेतला आणि नाश्ता करून झाल्यानंतर असे 2 फुल आणि 2 हाफ आम्ही चौघी मिळून निघालो ज्ञानदाला शाळेत सोडायला. आज होता ग्रीन डे पण मला वाटतं, की तिच्या मावशीनं पण ग्रीनच घातलं होतं कारण तिच्याशी तिला मॅचिंग करायचं होतं. त्यानंतर तिला शाळेत सोडून आम्ही निघालो, ते म्हणजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला. कारण बाहेर गेले आणि समर्थांचं दर्शन घेतलं नाही तर असं तर होऊच शकत नाही. कारण तिथं गेल्यानंतर ना एक वेगळीच ऊर्जा आहे, वेगळंच समाधान मिळतं. असं म्हणतात, की घरात पण देव आहे तर बाहेर कशाला जायचं? पण मंदिरामध्ये ना सगळ्यांच्याच पॉझिटिव्ह वाइब्स असतात. तिथं मन एकाग्र होतं आणि घरामध्ये आपण कुणाची तरी मुलगी असतो, कुणाची तरी आई असतो, कुणाची तरी बहीण असतो. पण तिथं गेल्यानंतर ना आपण फक्त आणि फक्त मी असतो. आणि ह्या मीला ना, त्या समर्थांचा जर आशीर्वाद मिळाला ना, त्यांना बघायला मिळालं ना, तर आपण पूर्णपणे शांत होतो आणि एक समाधान मिळतं. म्हणूनच मला ना, या मंदिरात जायला आवडतं. स्वामी समर्थांची भक्ती करायला तर मी माझ्या आईकडून शिकले. कारण 7वी-8वी ला असताना थोडंसं कळायला लागलं होतं आणि त्यावेळी ती पण स्वामी समर्थांचं पारायण करायची, म्हणजे स्वामीचरित्र वाचायचे आणि त्यावेळीच मी पहिल्यांदा ते पारायण केलं होतं आणि तिथूनच माझ्या भक्तीची सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच मला कुठेही स्वामी समर्थांचं मंदिर दिसलं ना, की थांबावसं वाटतं आणि तिथं जावं असं वाटतं. कारण सगळ्यांची तिथं पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि तिथं गेलं ना, की मन आपोआप शांत होतं. आणि आमच्या मंगळवेढ्याला ना, स्वामी समर्थांचं 12 वर्षे वास्तव्य होतं. त्यामुळे तर मला ना, खरंच भाग्यवान असल्यासारखं वाटतं. त्यानंतर तर आम्ही आहे असं घरी निघालो. कारण घरी होतं माझं छोटंसं बाळ आणि त्या छोट्याशा बाळाला सोडून बाहेर आले ना, की सारखा जीव त्याच्यामध्ये अडकून राहिल्यासारखं वाटतं किंवा सारखं त्याची आठवण येते. पण माझी वहिनी आहे ना, ती त्याला बाळाला घेऊन बसली. पण वहिनींना 2 बाळांना सांभाळता येणार नाही म्हणून आम्ही ओवीला पण सोबत घेऊन आलो होतो. तर असा होता हा आजचा छानसा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच छान-छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.